नमस्कार. मी शीतल कांडेलकर, शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष, आम आदमी पक्ष, पुणे. आज एका गंभीर विषयावर आपण बोलणार आहोत. महाराष्ट्रातील प्रशासन, राज्यकर्ते यांची शिक्षणाविषयीची अनास्था ही किती टोकापर्यंत पोहोचली आहे ते आज आपण इथे ऐकणार आहोत. गेले कित्येक वर्ष शिक्षक भरती नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आता कुठेतरी शिक्षक भरती होईल म्हणून आपल्याला सांगण्यात आले. त्याची प्रोसेसही सुरू झाली. या संघर्षामध्ये अभियोग्यताधारक भेदरलेला आहे आणि कोडग्या प्रशासनाला, कोडगेपणाचा आव आणणाऱ्या राज्यकर्त्यांना हे कुठेच कळत नाहीये. ही मोठी गंभीर बाब आहे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, जी यांना अजिबात लक्षात येत नाही. अभियोग्यताधारक शिक्षक भरतीसाठी रात्रंदिवस अभ्यास करतो, चांगले मार्क्स मिळवतो. विशेष करून काही अभियोग्यताधारक विविध परीक्षांचीही तयारी करत आहेत. काही अभ्यास करत कामही करत आहेत. शिक्षक भरतीची वाट बघत आहेत. आणि ही शिक्षक भरती जेव्हा होते तेव्हा मात्र त्रास देण्याचा कळस प्रशासन आणि राज्यकर्ते गाठतात. तेव्हा मात्र कुठेतरी आपण बोलावं आणि या सगळ्या गोष्टींना कसं थांबवता येईल याच्यासाठी तयार व्हावं, अशी मनस्थिती आम्हा सगळ्यांची तयार झालेली आहे आणि आपलीही असेलच. शिक्षक भरतीतील पुढील प्रक्रिया जी थांबलेली आहे, वारंवार काहीतरी कारणं देऊन टाळाटाळ होत आहे. कन्व्हर्ट राऊंड कधी लागेल म्हणून मुलं प्रतीक्षेत आहेत. विथ इंटरव्ह्यू विषयी काय म्हणूनही विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये आहेत. त्यानंतर 10% भरणे आहेत. आता हे झालं अभियोग्यताधारकांची कथा. यानंतर जी अभियोग्यताधारक शिफारस पात्र आहेत अशांचाही संघर्ष अजून संपलेला नाही. मग पालघर येथील पेसा हा विषय असू देत, रयतचा विषय असू देत, किंवा याचिकांमध्ये कोर्ट केसमध्ये अडकलेल्या शिक्षकांच्या जागा असू देत. आता इतके मोठे प्रश्न असताना जो अभियोग्यताधारक गेले 14 वर्ष झाले शिक्षक भरतीची वाट बघत आहे तो भेदरणारच आहे, त्यात शंकाच नाही. अभियोग्यताधारक आणि शिफारसपात्र अभियोग्यताधारक यांचे कष्ट बघताना या कोडग्या प्रशासनाला, या कोडगेपणाचा आव आणणाऱ्या राज्यकर्त्यांना काही संवेदना उरली आहे का, हा मोठा प्रश्न आहे. हे सगळं सांगण्याचे कारण असे की आपली अभियोग्यताधारक जी कन्व्हर्ट राऊंडसाठी, विथ इंटरव्ह्यूसाठी वाट बघत आहे, यांनी 4 ते 5 दिवस आधी आम्हाला आत्मदहन करण्याची परवानगी द्या म्हणून आयुक्त साहेबांना अनेक मेल टाकलेली आहेत, अनेक पत्र पाठवलेली आहेत, जी अतिशय संवेदनशील होती वाचताना. याचा परिणाम काय होणार किंवा काहीही होऊ दे अशा मनस्थिती तयार करून या मुलांनी ही पत्र, ही मेल्स आयुक्त साहेबांना पाठवलेली आहेत. यावर त्यांचं उत्तरही आलं की मुलांना, अभियोग्यताधारकांना
अशा प्रकारची मेल किंवा पत्र पाठवण्यासाठी काही गट प्रेरित करत आहेत. आता मला सांगा, यांना प्रेरित करावं लागेल का? यांना अभियोग्यताधारकांना स्वतःला त्रास होत आहे, त्यांची मानसिकता ढासळलेली आहे. त्यांनी हे पाऊल उचललं म्हणून तुम्ही गांभीर्याने यावर विचार न करता यांना कोणीतरी हे असं करण्यास सांगितलेलं आहे, इतपत ते त्यांना सांगावं लागणार आहे का? इतपत लहान आहेत का ते? यावर अभियोग्यताधारकांना समजवण्याच्या ऐवजी आयुक्त कार्यालयाकडून उत्तर येते, प्रस्ताव पाठवलेला आहे पुन्हा आचारसंहितेची शिथिलता मागण्यासाठी. तो येईल, मग पुढची कारवाई होईल. अहो, तुम्ही किती दिवस हीच कारणं सांगणार आहेत? किती दिवस तुम्ही मुलांना असं टांगणीला ठेवणार आहेत? आत्मदहन करण्यासाठी आम्हाला परवानगी द्या, याच्या व्यतिरिक्त अजून काही विघातक असेल का? त्यांची मनस्थिती कुठे असेल? त्यानंतर पुन्हा केसरकरांना मेल पाठवणं सुरू झालेलं आहे. निवडणूक आयोगाला मेल करणं सुरू आहे. 4 ते 5 हजारांच्या संख्येमध्ये कदाचित रोज ही मेल जात असतील. गेले 3 दिवस झाले हेच चालू आहे. तरी सुद्धा या कोडगेपणाचा आव आणलेल्या राज्यकर्त्यांना, शासनाला अजूनही जाग येत नाही. ही मुळात खूप गंभीर परिस्थिती आहे. यावरून आपण सामान्य माणसाने भविष्य काय असेल, सामान्य माणसाचं आयुष्य, सामान्य माणसाचं जगणं कोणत्या स्तराचं असेल पुढे, याचा विचार करणं आत्ता फार आवश्यक आहे. जर शिफारस पात्र अभियोग्यताधारकाला पुणे मनपासारख्या ठिकाणी 100 RTI आणि का तर आम्हाला नियुक्ती आदेश द्या किंवा आम्हाला तुम्ही समुपदेशनासाठी बोलवा किंवा आम्हाला तुमचं नियोजन कळवा, एवढं विचारण्यासाठी त्या शिफारसपात्र अभियोग्यताधारकांना 100च्या वरती RTI करावे लागतात, 250च्या वरती त्यांना ईमेल्स करावे लागतात, 10 ते 12 निवेदनं द्यावी लागतात. आणि अजून गंभीर बाब अशी की आयुक्तांना 70च्या किंवा ते 80 अभियोग्यताधारक असतील एवढ्या मुलांना भेटवून दिल्यानंतर त्या दिवसापासून रोज एक निवेदन आयुक्त कार्यालयामध्ये किंवा महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ कार्यालयामध्ये जात आहे. रोज एक. तरीही हालचाल नाही. आणि ही स्थिती फक्त पुणे जिल्ह्याची नाही तर इतर ठिकाणीही हाच प्रॉब्लेम होत आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीसाठी हा उठाव करणं गरजेचंच आहे का? आता प्रत्येक आमच्या हक्कांसाठी भांडावं लागेल, रस्त्यावर यावं लागेल का? तरच तुम्ही देणार का? काय परिस्थिती झाली आहे महाराष्ट्राची? का आचारसंहिता असून सुद्धा घोडक्याने मोठ्या संख्येने लोकांना एकत्र येऊन उठाव केल्यानंतर, ठिय्या बैठकी केल्यानंतर त्यांच्या मागण्या कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहे. कुठेतरी म्हणते मी. किंवा त्यांना तोंडी आश्वासनं दिली जात आहेत, जशी पुणे महानगरपालिकेने गेलेल्या दिवसांमध्ये शिफारसपात्र अभियोग्यताधारकांना दिलेली आहे. ही परिस्थिती कोणामुळे ओढावलेली आहे?
या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत कोण? प्रत्येक गोष्टीसाठी पत्र द्या, त्यावरही कारवाई होत नाही. त्यानंतर यांना स्मरणपत्र द्या, त्यावरही कारवाई होत नाही. मग यांना भेटायला जा, तरीही काही होत नाही. मग आंदोलनं करा, तरीही काही होत नाही. वा, म्हणजे हा कोडगेपणा नाही आहे का? ज्याला कोणत्याच प्रकारची संवेदना नाही, फक्त स्वतःविषयी विचार करणे, याला आपण कोडगेपणा म्हणतो. ज्याला काही फरक पडत नाही, काहीही बोला, काहीही करा, जाऊ देत तिकडे, जे होईल ते, आपल्याला काय करायचंय, आपण मात्र मस्त. पण हे या लोकशाहीत चालणार नाही. आपण लोकप्रतिनिधी आहोत, प्रशासकीय अधिकारी लोकांच्या सेवेसाठी तिथे बसलेले आहेत. राज्यकर्ते हे राज्य करण्यासाठीच आलेले आहेत, ते स्वतःसाठी नाही, तर ते लोकांसाठी काम करण्यासाठी निवडून आलेले आहेत. ज्यांना जनतेचं कल्याण करायचं आहे, विविध लोकाभिमुख योजना राबवायच्या आहेत, बेरोजगारांना नोकऱ्या देणे यांचं काम आहे, अशिक्षितांना शिक्षण देणे, असे विविध कामं या राज्यकर्त्यांना करायची आहेत, जे ते करत नाहीत. आपल्याच भांडणी, आपलीच फोडाफोडी, यावर लक्ष केंद्रित आहे. आणि कुठेतरी आपलं जे प्रशासन आहे तेही यातच गुरफटलेलं आहे, हे सत्य आहे. यामुळे आयुक्त कार्यालय असू द्यात, ते प्रशासकीय शिक्षण मंडळ असू द्यात, तेथे जाऊन तेथे हजारो निवेदनं देऊन, त्यांना हजारो ईमेल्स करून, त्यांच्यावर RTI टाकून यांना काळी मात्र फरक पडत नाही. मग हे आहेतच कशासाठी तेथे? अभियोग्यताधारक थकलेला आहे. अहो, शिफारस पात्र होऊनही त्याला नोकरीसाठी इतका संघर्ष करायला लावताय तुम्ही लोक. ज्या ठिकाणी कोर्टामध्ये केसेस चालू आहेत, अशा ठिकाणच्या जागेवर तुम्ही त्यांना शिफारस पात्र करून का पाठवलेलं आहे? का त्या जागा तुम्ही त्यांना दाखवतायत? पुणे महानगरपालिकेतलीच गोष्ट आहे. 441 विद्यार्थी अभियोग्यताधारक शिफारस पात्र असताना त्या दिवशी 189 1 ते 5 मराठीचे अभियोग्यताधारक जी शिफारस पात्र आहेत, त्यांची कोर्ट केस कुठेतरी काय अडकलेली आहे. त्यामुळे या अभियोग्यताधारकांना कोणताच निर्णय यांना देता आलेला नाही. मग मला असं म्हणायचं आहे, असा गोंधळ ज्या ठिकाणी आहे, त्या जागा तुम्ही का दाखवतात? अहो, अजून शिक्षक भरतीचा जवळजवळ 70% भाग बाकी आहे भरणे. हा तुमचा पहिलाच पूर्णही नाही राऊंड तो. 11,000 तुम्ही तिथे शिफारस पात्र अभियोग्यताधारक नेमलेली आहेत. त्यांनाही अशा अडचणींच्या ठिकाणी तुम्ही नियुक्ती देणार आहात का? अशा अडचणीच्या जागा त्यांना दाखवण्यात आलेल्या आहेत का? म्हणजे यांच्या अडचणी दूर करण्यापेक्षा तुम्हाला यांच्या अडचणीमध्ये भर टाकायची आहे. याहून सरळ सरळ लक्षात येते की तुम्ही
या शिक्षक भरतीविषयी दुःखी आहात, तुमची अनास्था, निष्काळजीपणा किंवा भरती करायची नाही, फक्त आश्वासनं तुम्हाला द्यायची होती, कुठेतरी याच्या मागे स्वार्थ आहे असं म्हणावं लागेल का? असं म्हणावं नाही, असं शुद्ध असंच आहे, ते असंच आहे. परंतु जे बोललेले आहात ते करावं लागणार आता. जनता मूर्ख नाही, त्यांना आता लक्षात यायला लागलंय. जनतेला आता लक्षात यायला लागले आहेत आपले सगळे प्लॅन. म्हणून या भ्रमात राहू नका की आपण सामान्य जनतेला काहीही सांगू आणि ते ऐकतील, असं होणार नाही. कुठेतरी याचा अंत होणे गरजेचे आहे आणि तो होईल. ज्या संख्येत भरती सांगितलेली आहे त्या संख्येत करावीच लागणार. विनाकारांच्या अडचणी वाढवत असाल तर तुमच्याही अडचणीत भर पडेल, हे लक्षात ठेवा. मी उठून माझ्या खुर्चीहून तिथपर्यंत आलो, मला अशा प्रकारची मेल्स पाठवण्यात येत आहे, हे सगळं मीपणाची जी लक्षणं आहेत ही आता थोडं बाजूला ठेवून प्रत्यक्ष अडचणी काय आहेत, परिस्थिती किती गंभीर झालेली आहे, आत्मदहनाची पत्र आपल्याला अभियोग्यताधारक पाठवत आहेत, तोपर्यंतही तुम्ही जागी होत नाहीत, हे मुळात दुःख आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करण्यासाठी तुम्हाला नियुक्ती मिळालेली आहे त्यांच्यासाठीच तुम्ही काम करत नाहीत, मग तुम्ही का ती जागा आळवून बसलेले आहात? आपल्याला कामच करायची नाही आहे, मग आपण का तिथे बसलेलो आहोत? काही गरज नाही. आणि हीच बाब राज्यकर्त्यांना, जे मंत्री संबंधित असतील त्यांनाही लागू होते. होत नसेल तर सोडा, दुसरं कोणीतरी बघेल. पण सामान्य जनतेला, महाराष्ट्रातल्या तरुणाईला, शिक्षक होऊ पाहणाऱ्या अभियोग्यताधारकांना, शिफारसपात्र अभियोग्यताधारकांना त्रास होता कामा नये. इतका वेळ आपल्याकडे असताना आपण व्यवस्थित नियोजन करत नाही, आपल्याकडे प्लॅन्स नाहीत, नुसता ओबड धोबड कारभार चाललाय. निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळवा म्हणून तुमच्या दारात बसा, तुम्हाला परमिशन मिळाली का म्हणून तुम्हाला 1000 मेल्स करा. शिफारसपात्र अभियोग्यताधारकांना नियुक्तीपत्र कधी देणार म्हणून मोठ्या संख्येने पूर्ण महाराष्ट्रातून येऊन सकाळपासून तर रात्रीपर्यंत तुमच्या गेटजवळ बसा. कोणी सांगितलंय? हा त्रास देण्यात एक कसं तुम्हाला आनंद वाटतो का? याने मानसिकता किती बिघडते याचं कुठेतरी तुम्हाला प्रमाण किंवा जाणीव आहे? ही जी मुजोरी चालली आहे महाराष्ट्रामध्ये, शिक्षण व्यवस्थेत इतकं विचित्र चाललेलं असेल तर इतर ठिकाणी काय? मोठा प्रश्न आहे. आपण ज्या लोकांच्या मतावर निवडून येतो त्यांनाच आपण इतका त्रास देतो. ज्या लोकांसाठी काम करण्यासाठी आपण त्या खुर्चीवर बसलेलो आहोत, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगते मी हे, आपण ज्या लोकांसाठी काम करण्यासाठी आपल्याला ती खुर्ची मिळालेली आहे त्यांच्यासाठी काम न करता आपण दुसऱ्यांसाठीच काम करत आहात. म्हणजे आता तुम्ही सामान्य जनतेसाठी काम करा हे आम्ही सांगायचं का तुम्हाला? कुठेतरी
जनाची नाही तर मनाची असायला पाहिजे असं मला वाटतं. हे जर सुरळीत होत नसेल तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं विचारली जातील. खूप कठीण वेळ येणार आहे मग, हे लक्षात घ्या. सगळ्या गोष्टींवर बोललं जाईल, तुमच्याही चुका काढल्या जातील, तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. चुकीला माफी नाही. हा कोडगेपणाचा आव सोडून प्रत्यक्षात वर्तमानातली परिस्थिती लक्षात घेऊन आपापले कार्य करावे. यातून एखाद्या अभियोग्यताधारकाला किंवा शिफारसपात्र अभियोग्यताधारकाला त्रास होता कामा नये, त्यांच्या कुटुंबांना त्रास होता कामा नये, हे लक्षात घ्या. तुमच्याकडे कुणाचंच लक्ष नाही असे नाही, सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे. वेळ आल्यावर उत्तरं विचारले जातील, हे लक्षात घ्या. धन्यवाद.